नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 27 ऑगस्ट 2025 आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, तूर बाजारभावासंबंधी महत्त्वाची अशी अपडेट आहे. राज्यातील तूर बाजारभाव काल बऱ्याचशा ठिकाणी स्थिर बघायला मिळालेले असून काही ठिकाणी हलकेसे तूर बाजारभावामध्ये घट देखील बघायला मिळालेली आहे. कुठल्या बाजार समितीमध्ये, कुठल्या जिल्ह्यात, तालुक्यात काल तुरीला काय बाजारभाव मिळाला याची सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती मित्रांनो यवतमाळ या ठिकाणी आवक आलेली होती 120 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर निघालेले आहे 6,300 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,450 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,590 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हा वर्धा. आवक आलेली होती 1,530 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,300 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,590 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,810 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे घाटंजी जिल्हा आहे यवतमाळ. आवक आलेली होती 320 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर निघालेले आहे 5,975 रुपये. सर्वसाधारण दर 6,338 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,566 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे वर्धा तूर लोकल. आवक आलेली होती 66 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,100 रुपये. सर्वसाधारण दर 6,348 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,590 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती तूर लाल. आवक या ठिकाणी आलेली होती मित्रांनो 1,610 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,338 रुपये. सर्वसाधारण दर 6,600 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,800 रुपये. त्यानंतर धामणगाव रेल्वे जिल्हा आहे अमरावती. आवक आलेली होती 120 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,100 रुपये. सर्वसाधारण दर 6,450 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,550 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदुरा जिल्हा आहे बुलढाणा. आवक या ठिकाणी 410 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,200 रुपये. सर्वसाधारण दर निघालेले आहे 6,245 रुपये. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,490 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे खामगाव जिल्हा आहे बुलढाणा. आवक या ठिकाणी आलेली होती 1,148 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर निघालेले आहे 6,238 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,550 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,730 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे किल्ले धारूर. आवक 50 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,300 रुपये. सर्वसाधारण दर या ठिकाणी 6,400 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,560 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना तूर लाल. आवक आलेली होती या ठिकाणी 360 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,145 रुपये. सर्वसाधारण दर 6,320 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे 6,700 रुपये. त्यानंतर पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. आवक या ठिकाणी आलेली होती 48 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5,845 रुपये. सर्वसाधारण दर 6,270 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,400 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मोर्शी जिल्हा अमरावती. आवक आलेली होती या ठिकाणी 90 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,200 रुपये. सर्वसाधारण दर या ठिकाणी 6,295 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,420 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुलगाव जिल्हा आहे वर्धा. आवक आलेली होती 98 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,100 रुपये. सर्वसाधारण दर निघालेले आहे 6,450 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,620 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे आर्वी. आवक आलेली होती 230 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर निघालेले आहे 6,200 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,460 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,590 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो फुलंब्री. आवक आलेली होती या ठिकाणी 140 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर निघालेले आहे 6,338 रुपये. सर्वसाधारण दर 6,600 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,650 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो उमरेड जिल्हा नागपूर. आवक आलेली होती या ठिकाणी 138 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर निघालेले आहे 6,300 रुपये. सर्वसाधारण दर होते 6,400 रुपये प्रति क्विंटल. तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,545 रुपये. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो काटोल जिल्हा नागपूर. आवक आलेली होती या ठिकाणी 48 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6,250 रुपये प्रति क्विंटल. जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6,450. तर सर्वसाधारण दर या ठिकाणी 6,400 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर. आवक आलेली होती 20 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव
65 रुपये प्रति क्विंटलपर्यंत। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला. आवक आलेली होती 1420 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर निघालेले आहे 6400 रुपये. सर्वसाधारण दर 6600 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6820 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे मूर्तिजापूर, जिल्हा अकोला. आवक आलेली होती 500 क्विंटल लाल तुरीची. या ठिकाणी कमीत कमी दर निघालेले आहे 6200 रुपये. सर्वसाधारण दर होते 6470 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6790 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो बीड. तूर लाल आवक आलेली होती या ठिकाणी 110 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6300 रुपये. सर्वसाधारण दर 6300 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6445 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदेड. आवक या ठिकाणी आलेली होती 30 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 5840 रुपये. सर्वसाधारण दर 6200 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6490 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे परभणी. आवक आलेली होती या ठिकाणी 115 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6000 रुपये. सर्वसाधारण दर निघालेल्या मित्रांनो 6290 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव होते 6500 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोनपेठ. आवक आलेली होती 120 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 6140 रुपये. सर्वसाधारण दर 6290 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6420 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे भंडारा. कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6240 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतर बाजार समिती आहे मलकापूर, जिल्हा आहे बुलढाणा. आवक आलेली होती या ठिकाणी 438 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर निघालेले आहे 6320 रुपये. सर्वसाधारण दर 6400 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 6600 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले, आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील तूर बाजारभावाची अपडेट. राज्यातील तूर बाजारभाव बघता बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये काल बराचसा दबाव बघायला मिळालेला असून काही ठिकाणचे तूर बाजारभाव स्थिर देखील बघायला मिळालेले आहे. आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार मित्रांनो.